महाराष्ट्र शासनाच्या पशुवैद्यकीय जे पशुसंवर्धन विभाग आहे, डिपार्टमेंट ऑफ ॲनिमल हस्बंड्री यांच्या अंतर्गत 3,000पेक्षा जास्त जागांसाठीची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या संदर्भातली विस्तारित जाहिरात जी आहे लवकरच दिली जाणार आहे. महत्त्वाची जी अपडेट देण्यात आली आहे पाहू शकता. 5 मार्चची अपडेट आहे. विधान परिषद लक्षवेधी राष्ट्रीय कृषी आयोगाच्या शिफारसीनुसार 5,000 प्राण्यांमागे एक पशुवैद्यक असणे आवश्यक आहे आणि सध्या राज्यात 3,30,00,000 पशुधन असून त्यासाठी पुरेसे पशुवैद्यकीय कर्मचारी उपलब्ध नाहीत. या पार्श्वभूमीवर लवकरच 3,000 पशुवैद्यकांची भरती करणार असं पशुवैद्यकांची पदे भरणार आहे असं पशुसंवर्धन मंत्री यांनी सांगितलेलं आहे. पाहू शकता 5 मार्चची ही अपडेट आहे. यानुसार जर तुम्ही पाहिलं 9 डिसेंबरला जो आकृतीबंध आहे आराखडा हा मान्यता देण्यात आली होती. या संदर्भात अपडेट या अगोदरच आलेली होती. तर यानुसार पाहू शकता पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे पुनर्रचना करून सुधारित आकृतीबंध मंत्रिमंडळाने डिसेंबर पाहू शकता सुरुवातीच्या पहिल्या आठवड्यात मंजुरी दिली होती. यानुसार पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाच्या पुनर्रचनेस मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. यामध्ये राज्यातील सर्व पशुवैद्यकीय दवाखाने आहेत श्रेणी 2ची दर्जावाढ करून पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी 1मध्ये रूपांतर, तसेच तालुका लघु पशुवैद्यकीय यामध्ये पाहू शकता सर्व चिकित्सालयाची स्थापना करण्यात येणार आहे. राज्यातील 351 तालुक्यांमध्ये तालुका पशुसंवर्धन अधिकारी कार्यालय हे सुरू करण्यात येणार आहे. आता या पुनर्रचनेमुळे पाहू शकता सांगितल्या पद्धतीने 2,476 पशुधन विकास अधिकारी आणि 3,000 पशुधन पर्यवेक्षक व इतर पदांची निर्मिती होणार आहे. त्यामुळे पशुवैद्यक पदवीधर व पदवीधारकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी ह्या निर्माण होणार आहेत. यामध्ये पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाच्या पुनर्रचनेमुळे विभागाचे सर्वांगीण स्वरूप जे आहे हे बदलणार असून यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना उत्तम दर्जाच्या पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहेत आणि त्याच्या आर्थिक उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे. आता हा जो शासन पाहू शकता जी मंत्रिमंडळाची मान्यता ही डिसेंबरमध्ये देण्यात आली होती. यानुसार जो आकृतीबंध होता आराखडा 9 डिसेंबरला जाहीर करण्यात आला होता तो यानुसार आहे. पाहू शकता विभागातील उपलब्ध पदांवर समावेशन करण्याच्या दृष्टीने खालीलप्रमाणे पदोन्नतीबाबतची कार्यवाही करण्यास मंजुरीसाठी सविनय सादर करण्यात येत आहे. यानुसार पाहू शकता यामध्ये संवर्ग आहेत. अधीक्षक संवर्ग याच्यामध्ये गट क आणि गट ड संवर्गाचे सुद्धा आहेत. पाहू शकता गट ब आणि गट क साठीचे आहेत. तर अधीक्षक संवर्गासाठी 24 कार्यरत कर्मचारी संख्या आहे. प्रशासन अधिकारी गट ब साठीची सुधारित आकृतीबंधानुसार मंजूर पदे एकूण 45 आहेत. रिक्त पदे 39 आणि पात्र कर्मचारी संख्या 24 आहे. यानंतर पाहू शकता वरिष्ठ लिपिक या पदासाठी 127. आता हा आराखडा जो आहे मंजूर झालेला आहे डिसेंबर 2024मध्ये आणि याची भरती प्रक्रिया 2025मध्ये येणार आहे. या संदर्भातली पुढची अपडेट पाहू शकता 5 मार्चला जाहीर झाली आहे. तर वरिष्ठ लिपिकमध्ये वरिष्ठ सहाय्यक गटकसाठी 228 आकृतीबंधानुसार मंजूर पदे आहेत. रिक्त पदे 160 आहेत आणि पात्र आहेत 60. यानंतर गड्ड संवर्गाच्या 468 जागा यामध्ये कार्यरत कर्मचारी पदसंख्या आहे. यामध्ये पशुधन पर्यवेक्षकसाठी गट क साठीच्या 3,772 आकृतीबंधानुसार मंजूर पदे असून यामध्ये 3,410 पाहू शकता तब्बल 3,410 इतक्या जागा ह्या रिक्त आहेत आणि पात्र कर्मचारी संख्या ही 16 इतकी आहे. यानंतर पाहू शकता चौथं जे आहे गड्ड संवर्गामध्ये पुन्हा एकदा 468 कार्यरत कर्मचारी पदसंख्या आहे आणि लिपिक टंकलेखक गटक संवर्गाच्या एकूण 364 आकृतीबंधानुसार मंजूर पदे आहेत. रिक्त पदे 85 असून 72 भरलेली म्हणजेच पात्र कर्मचारी संख्या आहे. तर यानुसारचे जी महत्त्वाची आत्ताची लेटेस्ट अपडेट आहे ही देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर लवकरच 3,000 पशुवैद्यकांची पदे भरली जाणार आहे. म्हणजेच पाहू शकता ॲनिमल आणि हस्बंड्री विभाग जो आहे पशुसंवर्धन या विभागामध्ये लवकरच मेगा भरतीची सरळ सेवा भरतीची जाहिरात जाहीर केली जाऊ शकते. TCS किंवा IBPSद्वारे ही भरती परीक्षा राबवली जाऊ शकते. या संदर्भातली पुढची अपडेट ह्याच महिन्यामध्ये येण्याची अपेक्षा आहे. ही लवकरच अपडेट दिली जाईल. तर अशा पद्धतीने प्रत्येक संवर्गांमध्ये किती जागा रिक्त आहेत
हा मंजूर आराखडा आहे, मंजूर झालेला आहे. याचाच अर्थ लवकरच पुढची कार्यवाही पूर्ण करून अधिकृत जाहिरात जाहीर केली जाईल. आणि या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.